बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत गावाकडच्या काही महत्त्वाच्या 50 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूयात। संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलीस सज्ज झाले। 2,500 पोलीस अधिकारी कर्मचारी तैनात करण्यात आले। आषाढी वारीसाठी पालखी सोहळ्यासोबत पायी चालत येणाऱ्या वारकऱ्यांसाठी शासनाचा 108 अत्यावश्यक वैद्यकीय सेवा विभाग आणि राज्य आरोग्य विभाग यांनी संयुक्तपणे मोठ्या प्रमाणात आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली आहे। यंदा पहिल्यांदाच 10 मानाच्या पालख्या सोहळ्यांसोबत 100 पेक्षा अधिक रुग्णवाहिका सज्ज आहेत। साताऱ्यात गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळतोय। महाबळेश्वर ते पोलादपूर जोडणारा आंबेनळी घाट संध्याकाळी 7 वाजल्यापासून सकाळी 7 वाजेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलाय। पिंपरी चिंचवड शहरात मध्यरात्रीपासून संततधार कोसळत असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। पवना इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे। चिंचवड गावातील मोर्या गोसावी समाधी मंदिरात देखील पवनेचं पाणी शिरलं। मुसळधार पावसामुळे अलमट्टी धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे। खबरदारीचा उपाय म्हणून अलमट्टी धरणात 70,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग कृष्णा नदी पात्रात करण्यात आला। उल्हासनगर शहराला मुसळधार पावसाचा फटका बसलाय। शहराच्या विविध भागात 3 मोठी झाडं उन्मळून पडलेत। कॅम्प नंबर 4च्या ओटी सेक्शन भागात रस्त्यावर उभ्या असलेल्या कारवर झाड कोसळलं। सुदैवानं कारमध्ये कुणीही नसल्यानं जीवितहानी टळली। राज्यामध्ये सर्वत्र पावसाचा जोर वाढला असून अनेक भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळतोय। मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यामध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती, तर इतर भागातही पावसाचा जोर कायम होता। पुढील 4 ते 5 दिवस पावसानं अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला। गेल्या 2 दिवसांपासून राज्यात पावसाची संततधार सुरू आहे। मुंबई, ठाण्यासह नाशिक, पुणे आणि पालघर जिल्ह्यात पावसानं अक्षरशः हाहाकार माजवलाय। मुंबईला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला असून तुफान पावसाचा इशारा देण्यात आला। सोलापूर शहराला 7 ते 8 दिवसाआड पाणीपुरवठा केला जातोय। सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या तापसामध्ये कपात करून 3 दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचं नियोजन केलं जातंय। जुलैपासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल। वाशिम शहरातील व्यवहारे गल्लीमध्ये 2 गटात तुफान राडा झाला। एकमेकांवर दगडफेक करत हातात तलवारी आणि लोखंडी रॉड घेत दोन्ही गटांनी दहशत माजवल्याचं समोर आलेलं आहे। या राड्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। लंडन इथे नुकत्याच पार पडलेल्या जागतिक ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धेमध्ये जगात पहिल्या स्थानावर असलेल्या चीनच्या होऊ यिफानला पराभूत केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपूरची गोल्डन गर्ल दिव्या देशमुखचं कौतुक केलंय। या ऐतिहासिक विजयानंतर मोदींनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या सामन्याचे फोटो शेअर केले। पावसाळा सुरू झाल्यामुळे पाणी टंचाई दूर झाली, मात्र पालेभाज्यांचे दर दुपटीनं वाढलेले आहेत। पावसाळ्यामुळे पिकांचं नुकसान झाल्यामुळे पालेभाज्यांची आवक घटली आणि त्यामुळे दरात वाढ झाली आहे। राज्यात प्रकल्प रखडल्यानं त्यांच्या किमतींमध्ये वाढ होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली। राज्यातील महत्त्वाचे प्रकल्प भूसंपादनामुळे रखडणार नाहीत, यासाठी सर्वांनी दक्षता घ्यावी। भूसंपादनासाठी टाईमलाईन देण्यात आली असून त्याचं तंतोतंत पालन करावं, अशा स्पष्ट सूचना मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिल्या। रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच अपेक्षित असल्यामुळे सर्व पालिकांमध्ये प्रभागाची रचना करून ती निवडणूक आयोगाकडे मान्यतेसाठी सादर करण्याचे आदेश देण्यात आले। त्यानुसार प्रभाग रचनेमध्ये नव्या विकास कामांचा समावेश होणार आहे। राज्यात मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये पहिलीपासून तिसरी भाषा म्हणून भारतीय भाषा शिकवण्याचा शासन निर्णय प्रसिद्ध केल्यानंतर एकाच दिवसात तिसऱ्या भाषेचा समावेश असलेलं वेळापत्रक जाहीर केलंय। मात्र तिसऱ्या भाषेसाठीची पाठ्यपुस्तकं आणि शिक्षक कसे उपलब्ध करणार, ऑनलाईन शिकण्याबाबतची पद्धत कशी असणार, याबाबत स्पष्टता नसल्यानं वेळापत्रकाची घाई कशासाठी, असा प्रश्न शैक्षणिक वर्तुळातून उपस्थित होतोय। विमान अपघातानंतर एअर इंडियानं मोठा निर्णय घेतलाय। एअर इंडियानं आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये 15% कपात घोषित केलेली आहे। अलीकडेच उड्डाणांमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडांमुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे। ठाण्यात बोकाळलेल्या अनधिकृत बांधकामांवरून हायकोर्टानं पुन्हा एकदा पालिकेची खरडपट्टी काढली आहे। पूर्वीच्या काळी ठाणे महापालिकेचा रेकॉर्ड चांगला होता, आता मात्र पालिकेला झाले तरी काय असा सवाल करत कुणालाही न जुमानता बेकायदा बांधकामांवर कारवाई करा, ठाणे पॅटर्न राबवा, असे आदेश हायकोर्टानं पालिका प्रशासनाला दिले। स्थानिक नागरिकांचा विरोध आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार पिंपरी चिंचवड महापालिकेनं चिखली कुदळवाडीनंतर आता चंदहोलीतील प्रस्तावित नगररचना योजना रद्द केलेली आहे। याबाबतच्या प्रस्तावाला प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली आहे।
कुर्ल्यामध्ये सुंदरबाग रोड राधिका सोसायटी या ठिकाणी गेल्या 3 ते 4 वर्षांपासून डोंगरालगत असलेल्या या सोसायटीच्या मागे खूप मोठ्या प्रमाणात डोंगरावरून आलेला कचरा साचलेला आहे. महानगरपालिका आणि संबंधित यंत्रणांना कळवून देखील कुणीच दखल घेत नाहीये आणि त्यामुळे मोठा अनर्थ होण्याची दाट शक्यता आहे. ओरिजिनल शिवसेना एकनाथ शिंदेंकडे गेले. उद्धव ठाकरेंचं दुकान बंद झालंय. ते धडपडत असले तरी त्यांनी बाळासाहेबांची विचारधारा सांभाळलेली नाही अशी टीका नारायण राणे यांनी केली. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केलाय. उद्धव ठाकरे यांच्या घरी रोज लाल दिव्याच्या गाड्या जायच्या, आज त्यांच्या घरी कुणीही जात नाही अशी टीका त्यांनी केली. मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी मोठ्या संख्येनं कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली होती. जे शिवसैनिकांच्या आणि राज्याच्या मनात आहे ते होईल अशी भूमिका मांडत मनसे युतीबाबत अजूनही सकारात्मक असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. आम्हाला म्हणता हिंदुत्व सोडलं, मग तुम्ही काय केलं? तुम्हाला राजकीय पोरं होत नाहीत म्हणून तुम्ही दुसऱ्यांची पोरं पळवता, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका केली. हिंदू मुस्लिमांवर एक बेडूक ओरडत सुटलाय. उंची केवढी आणि ओरडणं केवढं असं म्हणत उद्धव ठाकरेंनी नाव न घेता मंत्री नितेश राणेंवर जोरदार टीका केली आहे. मराठी माणसं एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी सुरू असल्याचा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंच्या भेटीवर उद्धव ठाकरेंनी टोला लगावलाय. ठाकरे ब्रँड संपवण्याचा प्रयत्न केल्यास भाजपचा राज्यातून नामोनिशाण मिटवून टाकू असा इशारा उद्धव ठाकरे यांनी केलाय. शिवसेनेतील फुटीनंतर ठाकरेंच्या शिवसेनेचा 3रा वर्धापन दिन पार पडला. यावेळी संजय राऊतांनी भाजप आणि शिंदे सेनेवर जोरदार टीका केली आहे. देशात एकच शिवसेना आहे, बाकी सगळ्या गुंडांच्या टोळ्या आहेत असा घणाघात राऊतांनी केलाय. हिंगोली शहरातील एका कृषी केंद्राच्या गोदामात डीएपी खतांचा अतिरिक्त साठा आढळलाय. कृषी विभागाच्या पथकानं टाकलेल्या छाप्यातून ही माहिती समोर आली. कृषी विभागाच्या पथकानं संपूर्ण मुद्देमाल जप्त केलाय. बुलढाण्यामध्ये महिलांनी गेल्या 8 दिवसांपासून स्मशानभूमीतील अतिक्रमण काढण्यासाठी आंदोलन केलंय. जिल्हा प्रशासनानं अन्नत्याग आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप महिलांनी केलाय. दरम्यान काही महिलांची प्रकृती बिघडल्यानं त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सोमय्या मेडिकल कॉलेज व्यवस्थापनाचं अध्यापन व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केलाय. तातडीनं अध्यापन व्यवस्थापनाचा दर्जा सुधारण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. बुलढाण्यात शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी शेतात पेरणी केली. पेरणी करताना त्यांचं संपूर्ण कुटुंब सोबत होतं. त्यांनी शेती केल्यानं जिल्ह्यात जोरदार चर्चा आहे. जागतिक सिकल सेल दिनानिमित्त नंदुरबारमध्ये जनजागृती करण्यात आली आहे. सिकल सेल बाधित विद्यार्थ्यांना शिक्षणाची आवड असूनही शाळेत प्रवेश दिला जात नसल्याची बाब जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडण्यात आली. माळशिरसच्या गणेशगाव येथील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा वाहून गेला आणि यामुळे गणेश इंगळे आणि आशू ढवळे यांनी अन्नत्याग आंदोलन केलं. तातडीनं बंधाऱ्याचं बांधकाम सुरू करण्याची मागणी त्यांनी केली. लातूरच्या उदगीर तहसील कार्यालयासमोर पत्रकारांनी बोंब मारो आंदोलन केलं. यावेळी पत्रकार भवनाचं काम निकृष्ट दर्जाचं होत असल्याचा आरोप पत्रकारांनी केलाय. दरम्यान तातडीनं चांगल्या दर्जाचं काम करण्याची मागणी पत्रकारांनी केली आहे. लातूरच्या वलांडीमध्ये दारूबंदीसाठी नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केलं. दारूचं दुकान भर वस्तीमध्ये असल्यानं दारूचं दुकान बंद करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. दारूमुळे 35 व्यक्तींचा मृत्यू आणि अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाल्यानं ग्रामस्थांनी ही मागणी केली आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील मुकुंदवाडी परिसरात तिघांवर कोयत्यानं वार करण्यात आला. या हल्ल्यामध्ये एकाचा मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी आहे. जळगावच्या भुसावळ शहरातील एका गोदामातून 35 लाखांचं गृहउपयोगी साहित्य लंपास करण्यात आलं. या प्रकरणात पोलिसांनी 2 जणांना अटक केली आहे. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांकडून अधिकचा तपास करण्यात येतोय. सिंधुदुर्गच्या वैभववाडीमध्ये कारची दुचाकीला धडक लागल्यानं राडा झाला. यावेळी कार चालक आणि दुचाकी चालकांमध्ये जोरदार शाब्दिक वाद झाला. वादाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. बीडच्या परळीमध्ये खासगी ग्राहकांची वीज बिल नगर परिषदेच्या नावावर असल्याचं समोर आलंय आणि यात लाखोंचा अपहार झाल्याचा आरोप करण्यात आलाय. चौकशीसाठी समितीची स्थापना करण्यात आली आहे. अहिल्यानगर पाथर्डी मार्गावरील करंजी घाटातील दर्ग्याजवळ भरधाव ट्रकनं वाहनांना धडक दिली आणि या अपघातात 5 जण गंभीर जखमी झाले तर 4 वाहनांचं मोठं नुकसान झालंय. जखमींवर जवळच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. नागपूरमध्ये दुचाकी चोरट्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. पोलिसांनी 2 दुचाकी चोरट्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 31 दुचाकी जप्त करण्यात आल्या.
धाराशिवमध्ये विद्युत पोलचा शॉक लागल्यानं एका तरुणाचा मृत्यू झालाय. मृत्यू झालेल्या तरुणाचा 22 जून रोजी विवाह होणार होता. तरुणाच्या मृत्यूनं संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. संत तुकाराम महाराजांची पालखी इनामदार वाड्यातून पंढरपूरकडे रवाना झाली आहे. हजरत अनगड शाह बाबा दर्ग्यावर मानाची पहिली आरती पार पडली. संत मुक्ताईंची पालखी जिल्ह्यामध्ये दाखल झाली. बीड जिल्ह्याच्या सीमेवर गेवराईकरांनी पालखीचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं. बीडच्या गेवराईमध्ये आज संत मुक्ताबाईंची पालखी मुक्कामी असणार आहे. पालखी मार्गावर वारकऱ्यांसाठी जागोजागी पाणी आणि फराळ वाटपाची व्यवस्था करण्यात आली आहे. तर सकाळी पालखी बीडकडे प्रस्थान होणार आहे. संत निवृत्तीनाथांच्या पालखीचं अहिल्यानगर जिल्ह्यात ठिकठिकाणी मोठ्या भक्तिमय वातावरणात स्वागत झालं. श्रीरामपूर शहरात तृतीय पंथीयांनी वारकऱ्यांची सेवा केली. मंत्री भरत गोगावले यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंना जशास तसं उत्तर देण्याचा इशारा दिलाय. आम्ही देखील व्हिडिओनंच उत्तर देणार असा इशारा गोगावले यांनी दिलाय. मंत्री भरत गोगावले यांनी अघोरी पूजा केल्यामुळे मंत्रिपदावरून त्यांची हकलपट्टी करा. खरात गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी ही मागणी केली आहे. योगाला आपली जीवनशैली बनवा. प्रत्येकानं किमान 1 तास तरी योग साधना करावी असं आवाहन केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी केलं. वकील गुणरत्न सदावर्तेंना धमकीचा फोन आलाय. हिंदीच्या आग्रहाबाबत वक्तव्य केल्यानं मनसे कार्यकर्त्यांनी धमकीचा फोन केल्याचा आरोप सदावर्ते यांनी केलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या जळगाव जिल्हा दौऱ्यावर असणार आहेत आणि यावेळी ते धरण गावातील क्रांतिकारी खाजाजी नाईक यांच्या स्मृतीस्थळाचं आणि स्मारकाचं लोकार्पण करणार आहेत. लोकार्पण सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात येते. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी जिल्ह्यातील शाळांचा आढावा घेतला. पणदूर शाळेला भेट देत शाळेची पटसंख्या कमी असल्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर पहिलीतील प्रवेश घेतलेल्या मुलांचं स्वागत त्यांनी केलं.